नालों की सफाई को लेकर मुंबई कांग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड़ की अधिकारियों को चेतावनी। मानसून के दौरान मुंबई में जल जमाव की स्थिति बन जाती है। इसे लेकर बीएमसी नालों की सफाई तो करवा रही है, लेकिन खासदार वर्षा गायकवाड़ और उत्तर मध्य मुंबई के कार्यकारी अध्यक्ष सुभाष भालेराव अब इसका निरीक्षण भी कर रहे हैं कि कहीं नालों की सफाई में कोई कमी तो नहीं। बता दें कि हर साल मानसून के दौरान मुंबई में जल जमाव के चलते कई बेगुनाह नागरिक अपनी जान गंवा देते हैं। की मुंबईमधले जितके रस्ते आहेत त्याच्यापंचा जे मंजूर होते त्याच्यापेक्षा 50% रस्त्याचं काम अद्यापही सुरू झालेलं नाही, ज्याचं टेंडर सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना 22 आणि 23 मध्ये झालेलं आहे। आणि ज्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला ते टेंडर दिलेलं आहे ती इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ते काम सुरू पण करू शकलेली नाहीये। मग मला सांगा की ते काम त्यांना का दिलं जर त्यांची कॅपॅसिटी नव्हती तर? आता जे कामं पूर्ण झाली आहेत ती जवळपास 10 ते 20% कामं जी आहेत ती पूर्वतीला आलेली आहेत आणि त्याच्यापेक्षा पुढची जी कामं आहेत ती आता अजूनही चालू आहेत। मला सांगा पावसाळ्यात तुम्ही रस्त्याचं काम करू शकता का? मग हा जबाबदार कोण आहेत? माझं तर म्हणणं आहे की त्यांच्या काळात जितका भ्रष्टाचार झाला त्या पूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी व्हायला पाहिजे। ज्यांच्या काळात जी टेंडर रस्त्याच्या बाबतीमध्ये दिली गेली त्याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे। आणि म्हणूनच मी सातत्याने देवेंद्र फडणवीसजींना म्हणते की तुम्ही मागचं बोलताय त्यांचे करायचं करा, पण ह्यांची पण त्या ठिकाणी करण्याचं काम करा। ज्या तऱ्हेने नाले सफाई आणि रस्त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालाय त्याची चौकशी व्हायला पाहिजे, एसीबीच्या माध्यमातून चौकशी व्हायला पाहिजे। तुम्हाला माहिती असेल की 8 दिवसापूर्वी एल वार्ड आणि एम वार्डच्या डीएमसी सोबत क्षीरसागर साहेबांसोबत मीटिंग झाली होती। दोन्ही वार्ड ऑफिसर त्या मीटिंगला होते। खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही मीटिंग होती आणि त्या मीटिंगमध्ये नाले सफाई करणाऱ्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की 65% नाले सफाई कंप्लीट झालेली आहे आणि उरलेली नाले सफाई 8 दिवसामध्ये कंप्लीट होईल। त्या गोष्टीला जवळजवळ 10 दिवस झाले। ज्यावेळी आम्ही परवा पूर्ण नाल्यांची व्हिजिट केली त्यावेळी आढळलं की तुमच्या समोर जो नाला आहे श्रमजीवी नगरचा हा फार मोठा नाला आहे। साधारणतः 15,000 वस्ती या ठिकाणी राहत आहे। हा कम्प्लिटली ब्लॉक होता। ज्यावेळी आज वर्षाताई गायकवाड स्थानिक खासदार या ठिकाणी व्हिजिट करणार आहे हे कळवलं, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्यासाठी सांगितलं, ए असतील किंवा जेई यांनी तातडीने आज सकाळी 8 वाजता नाले सफाई चालू केली। म्हणजे नेहमी हे लोक काय करतात की 10-20% नाले सफाई करायची, कचरा तसाच ठेवायचा आणि पाऊस आल्याच्या नंतर तो कचरा काठीने ढकलून द्यायचा, मग तो इकडून निघून पलीकडे जाईल। ह्या नाले सफाईमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे। आमची मागणी आहे की या नाले सफाईची SIT मार्फत जे वर्षाताईंनी सांगितलेलं आहे की चौकशी व्हावी, याची सविस्तर चौकशी व्हावी आणि जे नाले सफाई जिथे झालेली नाही त्या कॉन्ट्रॅक्टरवरती तातडीने कारवाई करण्यात यावी। खूप हा नाला प्रत्येक वर्षी नाला तुडुंब भरलेला असतो आणि हा नाला प्रत्येक वर्षी हा पूर्णपणे साफ होतच नाही आहे। गेल्या वर्षी पण माझे मिस्टर या नाल्यामध्ये उतरून पूर्ण नाला साफ केलेला आहे भर पावसामध्ये। आणि ह्या पावसामध्ये ह्या आजूबाजूला परिसर आहे, पूर्ण परिसरामध्ये जलमय परिसर होतो। प्रत्येकाच्या घरात पाणी असतं, लहान लहान मुलं डुबलेले असतात, पूर्ण परिसरामध्ये हाल होतो लोकांचे। ताईंनी हा निर्णय योग्य पद्धतीने घेतलेला आहे। ताईंनी जे यांना आदेश दिले 1 महिन्या पहिलेच हे नाले साफ झाले पाहिजे होते, पण आजपर्यंत ते नाले साफ नाही झालेले। आज ताई येणार आहे म्हणून आजच नाला साफ सफाईला घेतला, म्हणजे हे किती यांचं हे आहे